सूर्य मावळला होता. वारणेपासून कृष्णेपर्यंतचा तो सलग सुपीक प्रदेश अंधकारमय होत होता. 1200 घरं असलेल्या वाटेगावचं अस्तित्व त्या अंधारात नाहीसे झाले होते. त्या गावाच्या आजूबाजूला असलेले माळ तसेच 7 दरे असलेला सह्याद्रीचा प्रचंड डोंगर सुद्धा अंधारात बुडाला होता. तामखडीवरून आलेली गाडी वाट गावात शिरली होती. ती वाट विष्णुपंत कुलकर्ण्यांच्या भव्य वाड्यापुढून चावडीकडे वळून मग शंकरराव पाटलांच्या वाड्याला वळसा घालून महारांच्या थळात सरळ झाली होती. तिथून पुढे ती गाडी वाट पूर्वेला जाऊन माळाने, पांदीने, नागमोडी वळणं घेत घेत शिगावात शिरली होती. वाटेगाव ते शिगाव हे 4 मैलांचे अंतर त्या गाडीवाटेने 6 मैलांची अनेक वळणे घेऊन संपवले होते. वाटेगावात सगळीकडे सामसूम झाली होती. शंकरराव पाटील एकटेच बसले होते. कोणीतरी यावे, आपल्याशी बोलत बसावे असे त्यांना वाटत होते. त्यामुळे ते समोरच्या वाटेकडे कोणी येतंय का ते टक लावून पाहत होते. पण पाटलाशी बोलायला कोणीच येत नव्हते. सगळे झोपी गेले होते आणि याचीच पाटलाला चीड येत होती.